अजून न्याय मिळालेला नाहीये. मालेगावचं प्रकरण झालं, त्याच्यात अजून न्याय मिळालेला नाहीये. आता सासपड्याचं प्रकरण झालं. अशा किती मुलींचे अजून जीव जाणार आहेत? ही तर 4 वर्षाची चिमुरडी, जिला काहीच कळत नाही, तिची अशा पद्धतीनं निर्गुण हत्या होते. आणि त्या कुटुंबाला आम्ही हेच सांगायला आलोय की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत. परंतु मला मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना हेच सांगायचं आहे की शक्ती कायद्याची अंमलबजावणी तुम्ही का करत नाही? दरवेळी लोक रस्त्यावर उतरतात, दरवेळी आक्रमक होतात, मग मागणी होते की याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, शक्ती कायद्याची अंमलबजावणी करा, पण अजूनही केली जात नाही. यामध्ये अशा प्रकरणांमध्ये जे निकाल आहेत, जो आरोपी आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंतचे निकाल 1 महिन्याच्या आत येऊन त्यांना फासावर लटकवणं गरजेचं आहे, तरच असे गुन्हे कमी होऊ शकतात. त्यामुळं आता तरी सरकारने पावलं उचलणं गरजेचं आहे, अन्यथा अनेक लहान मुलींचे जे आहेत ते जीव चाललेले आहेत. तुम्ही जरी म्हणत असता की या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, मात्र काही लोकांकडनं प्रवीण तरडे यांची पोस्ट आता चर्चेत आलेली आहे की एन्काउंटर केलं तरच छत्रपतींचं सरकार आहे, अशा पद्धतीने एक लोकांमध्ये मेसेज जाईल. म्हणजे आरोपीचं एन्काउंटरची कुठेतरी आता मागणी पुढे येताना पाहायला मिळते. बघा, आता याच्यामध्ये मी सांगितलं तसं की फास्ट ट्रॅक कोर्ट जरी असलं तरी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये मी अनेक प्रकरणं ज्याच्यात बघितली आहे, ज्याच्यामध्ये 5 वर्षाच्या आत तरी कुठलाही निकाल आलेला नाहीये. म्हणजे 5 वर्षाहून अधिक कालावधी लागतो. आणि म्हणूनच जनतेतून मागणी जी आहे की एकतर आरोपीला ताब्यात द्या किंवा त्याचा एन्काउंटर करा. आणि माझ्यासारखे कार्यकर्ते किंवा एक आई म्हणून माझी मागणी तीच असेल की अशा आरोपींना जे आहे ते संपवलं पाहिजे, त्याचा एन्काउंटर केला पाहिजे. हो, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण जातं. फास्ट ट्रॅक याचा अर्थ की फास्ट प्रकरण जे आहे ते पुढे न्यायालयात जावं. परंतु अनेक तारखा दिल्या जातात, अनेक ज्या आहेत त्याच्यामध्ये हिअरिंग्स होतात, परंतु कुठलाच निकाल होत नाही. जर फास्ट ट्रॅक कोर्टात एखादं प्रकरण गेलं आणि दररोज त्याची सुनावणी झाली तर मला वाटतं 30 दिवसाच्या आत निकाल येऊ शकतो, परंतु ते होत नाहीये. आता त्याची तरी अंमलबजावणी आणि त्याचे तरी आदेश मुख्यमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे.